गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझा आवाज येतो तुम्हाला सगळ्यांना? आय एम ऑडिबल? येस मॅम. येस मॅम. तर मला सांगा, लास्ट लेक्चरला आपण काय काय घेतलं होतं? कोणाला आठवते? आपलं चॅप्टर नंबर 3 चालू होता. त्याच्यामध्ये आपण के मॅपिंग इथपर्यंत आलो होतो. तर के मॅपिंग मधला एसओपी फॉर्म जो आहे तो के मॅपिंग कसं करायचं ते तुम्हाला लास्ट लेक्चरला झालेला आहे. इथपर्यंत आपला पाठ झाला होता. ओके. त्याचबरोबर एसओपी पण कसं बघायचं आणि पीओएस पण कसं करायचं कॅल्क्युलेटर किंवा रिप्रेझेंट कसं करायचं हे आपण के मॅपिंग मध्ये बघितलं होतं. इथपर्यंत आपला पाठ झाला होता. बरोबर? आठवते का? येस मॅम. ओके, वेट फॉर स्क्रीन मी प्रेझेंट करते. विजिबल आहे का सांगा. ओके. ओके, स्क्रीन विजिबल आहे? यस, स्क्रीन विजिबल आहे का? तर बघा, आपण एक्झाम्पल इथं बघितलेले आहेत.
काय आहे ए बार इंटू बी बार प्लस ए बार बी सी बार. ओके, हे एक्झाम्पल दिलेलं आहे. हे कशाचे एक्झाम्पल आहे? आता बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रुपिंग करत असताना म्हणजे के मॅपिंग मध्ये तुम्ही काय करतो, आपण के मॅपिंग ही टेक्निक आपण जो इक्वेशन दिलेला असतो त्याला काय करतो आपण रिडक्शन मेथड म्हणजे रिडक्शन ऑफ बुलियन अल्जेब्रा यासाठी आपण ही के मॅपिंग यूज करतो. आता के मॅपिंग मध्ये वेज ऑफ ग्रुपिंग बघितलं होतं बरोबर. म्हणजे पेअर करायची. कशाची पेअर करायची? म्हणजे एका ग्रुपमध्ये ऍटलिस्ट 2 ऍडजस्टंट झिरोज किंवा 1 असतील तर त्याला आपण पेअर म्हणतो. क्वाड म्हणजे काय? तर त्या ग्रुपमध्ये ऍटलिस्ट 4 ऍडजस्टंट वन्स पाहिजेत किंवा ऍडजस्टंट झिरोज पाहिजे. मीन्स तुम्ही जर एसओपी फॉर्म जर यूज करत असाल म्हणजे सम ऑफ प्रोडक्ट जर यूज करत असाल, तो इक्वेशन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, वन्स ग्रुपिंग करायचं. का वन्स ग्रुपिंग करायचं? तर वन्स ग्रुपिंग केलं की आपल्याला आउटपुट हे एसओपी फॉर्म मध्ये मिळतं. आणि जर तुम्ही समजा कन्सिडर करा झिरोजचं ग्रुपिंग केलं कशामध्ये, पीओएस फॉर्म मध्ये, म्हणजे प्रोडक्ट ऑफ समचं इक्वेशन आहे, स्टँडर्ड पीओएस आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ऍडजस्टंट झिरोजचं ग्रुपिंग केलं तर आपल्याला आउटपुट हे ऍडजस्टंट झिरोज म्हणजे काय मिळतं, एसओपी फॉर्म नाही मिळतं तर पीओएस फॉर्म मिळतो. झिरोजचं तुम्ही केलं तर ऑब्विसली प्रोडक्ट ऑफ सम मिळतो आणि वनचं केलं तर एसओपी म्हणजे सम ऑफ प्रोडक्ट हे आपल्याला आउटपुट मिळतं. तर बघा, ऑक्टेट म्हणजे काय? एका ग्रुपमध्ये ऍटलिस्ट 8 ऍडजस्टंट झिरोज किंवा वन्स पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, ऑक्टेट म्हणतो. मग हे एक्झाम्पल्स मी तुम्हाला घेतलं होतं की वन्स ग्रुपिंग कसं करायचं, झिरोचं ग्रुपिंग कसं करायचं. हे या लेक्चर मध्ये आपण काय करूया, एक्स्ट्रा एक्झाम्पल्स घेऊया आणि त्याच्यानंतर काय करू आपण, नेक्स्ट पॉइंट आहे ऍडर आणि फुल ऍडर आणि हाफ ऍडर, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. एक्झाम्पल्स मी घेते याच्या रिलेटेड. ओके, एसओपी आणि पीओएस रिलेटेड एक्झाम्पल घेते. तुम्हाला रिप्रेझेंटेशन कसं करायचं हे तरी माहिती झालं. त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल्स ह्या लेक्चर मध्ये घेऊया. लेक्चर मध्ये एक्झाम्पल्स घेतल्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंटला मग जाऊया. कळाले? जे लास्ट लेक्चरला 2 एक्झाम्पल झाले होते ते समजले तुम्हाला? यस. येस मॅम. ओके, आणखी एक्झाम्पल घ्यायचे आणि नेक्स्ट पॉइंटला स्टार्ट करायचं मग. हो मॅम. ओके. स्क्रीन विजिबल आहे तसे तुम्हाला बघा. एक एक्झाम्पल असे घेऊया आपण. ते घेते मी एसओपी फॉर्म आणि पीओएस फॉर्म मध्ये घेते. 2 टाइप मधले एक्झाम्पल्स असणार आहेत. फर्स्ट आहे बघा, तुम्हाला काय दिलं जातं, जेव्हा एखादं हे दिले जातात, मीन टर्म्स दिले जात असतील तर मीन टर्म्स जरी दिले तर त्याच्यामध्ये के मॅपिंग यूज करून आपल्याला आउटपुट हे काय मिळतं, एसओपी फॉर्म मिळतं. ते कसं बघा. फर्स्ट बघा, तुम्हाला हे रिप्रेझेंटेशन येते. मग मी इक्वेशन घेते, y इज इक्वल टू ए बार बी सी प्लस ABC प्लस ABC प्लस C प्लस ABC. ओके, फर्स्ट स्टेप काय? स्टेप नंबर 1, टेल मी फाइंड आउट द मीन टर्म्स. मीन टर्म्स काय काय येतात? y इज इक्वल टू, याच्यामध्ये या हे कशाचं इक्वेशन आहे सांगा मला? स्टँडर्ड एसओपी फॉर्म आहे म्हणजे सम ऑफ प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये कसं असतं, इफ 0 असेल तर काय, ए बार, अँड 1 असेल तर ए, सिम्पली ए. देन हे काय येणार मग सांगा मला? 0 1 1. ओके, मीन्स 3 कॅपिटल स्मॉल m3 प्लस ए बार बी सी बार मीन्स 0 1 0 म्हणजेच किती, 2 मीन्स m2 प्लस 0 0 1 मीन्स काय, m1 प्लस 0 0 0 मीन्स m0 प्लस 1 1 1 मीन्स m7. ओके,
हे सिमिलर आहे, जसं आपण लास्ट टाइम बघितलं होतं तसंच करायचंय. तर हे काय करणार परत आपण, आपल्याला काय करायचं, अरेंज करायचं इन अ इन्क्रीज ऑर्डर. बघा, M0 प्लस M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M7. यस, कोणाला काही डाऊट आहे का? याच्यामध्ये कसं येणार मग सांगा मला. सिम्पली हे आलं, त्याच्यानंतर हे काय करतो आपण, रिप्रेझेंट इन अ के मॅपिंग. रिप्रेझेंट इन अ के मॅपिंग. के मॅपिंग मध्ये रिप्रेझेंट करत असताना आपण काय करतो, फर्स्ट व्हेरिएबल्स किती आहेत, व्हेरिएबल्स आर 3. ओके, दॅट्स वाय 3 व्हेरिएबल्स किती आहेत, 3 आहेत. म्हणून काय येणार, 2⁻³ मीन्स 8 कॉलम्स येणार इन अ के मॅपिंग. जे अनम्यूट आहेत ते म्यूट करा प्लीज. देन काय करायचं, सिम्पली रिप्रेझेंट के मॅपिंग करायचं. बघा, 1 2 3 4 5 6 7 8. सिम्पली असं करायचं. म्हणजे किती आहेत, 3 आहेत, म्हणून आपण काय करतो, 8 कॉलम्स यूज करतोय. 1 2 3 4 5 6 7 8. सिम्पल आहे. मग मी काय करते, इथे ए आणि इथं बी. बी इंटू 0 0 0 1 1 1 1 0 0 अँड 1. मग 0 असेल तर काय येणार, ए बार ए. तसंच काय येणार, बी सी बी सी बी सी बी सी. मीन्स काय, 0 0 आहे म्हणून सिम्पली बी बार सी बार, बी बार सी बी सी अँड बी सी बार. आता बघा याच्यामध्ये काय म्हणलंय, M0 म्हणजे इथे कसे असतंय, M0 M1. कसं हे 0 आलं, तर बघा हे A0 आहे, B0 आहे, C0 आहे, म्हणून हा झाला M0. 0 0 1 मीन्स M1. 0 1 1 मीन्स M3. 0 1 0 मीन्स M2. 1 0 0 मीन्स M4. 1 0 1 मीन्स 5. 1 1 1 मीन्स 7. 1 1 0 मीन्स 6. ओके, हे आपण याच्यावरून काढलं, कॅल्क्युलेट केलं. देन काय करायचं बघा, इक्वेशन जे दिले आपल्याला तेच देतो. आपण काय लिहायचं, 1 लिहायचं. 1 का लिहायचं, हे एसओपी फॉर्म असल्यामुळे तिथे त्या मीन टर्म्सला आपण कन्सिडर ऍज अ 1. देन बघा काय आहे, M0 मीन्स ए बार बी बार सी बार मीन्स 1. नंतर M1 म्हणजे 0 0 1 मीन्स M1. नंतर M2 ला पण 1 आहे, M3 ला पण 1 आहे, आणि त्याच्या अकॉर्डिंगली M7 ला पण 1 आहे. ओके, अदर राहिलेले टर्म्स आहे त्याला मी काय करते, 0 कन्सिडर करते. ओके, 0 कन्सिडर करते. त्यानंतर बघा हे काय करायचे, मग त्याचे ग्रुपिंग करायचे. ग्रुप नंबर 1, ग्रुप आपल्या रुल्स मध्ये काय होतं, लार्ज नंबरचा जो आहे तो ग्रुप करायचा पहिला, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, तर नंबर ऑफ ग्रुप्स जे आहेत ते कमी येतात. दॅट्स वाय आय एम टेकन ऍज अ 4 adjacent ones in as a group G1. Then this is nothing but the G2. okay, G2 ओव्हरलॅपिंग होत आहे, त्यामुळे घेतले हे ऍडजस्टंटला आहे, ऍडजस्टंटला 0 आहे, ऍडजस्टंटला 0 आहे, असं एक ग्रुपिंग करत नाही, म्हणून 1 1 चं मी ग्रुपिंग घेतलेलं आहे. मग आपलं आउटपुट काय येणार, y इज इक्वल टू G1 प्लस G2. G1 काय आहे सांगा मला. यस टेल मी. G1 इज इक्वल टू काय येणार, G1 आता बघा इथे आहे, म्हणजे हे किती आहे, BC BC बार B बार C BC बी सी बार. हे काय होतात, एकमेकांना कॅन्सल होतात. म्हणजे तुम्ही एका ह्याला बी ला आणि बी बारला जर तुम्ही 0 आणि 1 देत असाल तर त्याचं काय येतं, बी प्लस बी बार इज इक्वल टू 1.
जसं सी प्लस सी बार इज इक्वल टू 1 म्हणजे ह्या टर्म्स आहेत 1 1 म्हणून कॉमन टर्म्स आहे सिम्पली ए बार म्हणजे ए बार प्लस G2 आहे. G2 मध्ये ए बार ला कसं आहे बघा 0 एकदा आहे आणि 1 एकदा आहे म्हणजे हे काय आहे कॅन्सल होते. आता इथे काय आहे बी इंटू सी म्हणून ते एकदाच लिहायचं ए बार प्लस बी इंटू सी. बघा इक्वेशन किती लेंदी होतं त्याच्यामधलं मी कसं केलं डायरेक्ट आउटपुट ए बार प्लस बी सी हे सिम्पली आपण के मॅपिंग यूज करून केलेलं आहे. समजलंय हे इक्वेशन? कुणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? आता हे इक्वेशन आलंय त्याच्यानंतर काय करतो आपण ह्याला सिम्प्लिफाय लॉजिक सर्किट ड्रॉ करतो. लॉजिक डायग्राम बघा. लॉजिक डायग्राम y इज इक्वल टू काय येणार ए बार बी सी बार सॉरी ए बार बी सी मीन्स काय येणार सिम्पली अँड गेट जो आहे तो ए बार त्यानंतर बी सी मीन्स येणार काय बी सी हे काय दिले दोन्ही अँड गेटला दिलेले आहेत आणि हे दोन्ही कशाला द्यायचे ऑर गेटला द्यायचे आणि आपला आउटपुट इज वाय. इथे येणार बी सी इथे येणार ए बार प्लस बी सी. बघा सिंपल आहे इक्वेशन. मी काय केलंय सिम्पली आपण के मॅपिंग यूज केलंय आणि त्यानुसार ते एक्झाम्पल सॉल्व्ह केले. समजते का हे एक्झाम्पल? होल एक्झाम्पल अशा आहे. कुणाला ह्या एक्झाम्पल मध्ये डाऊट आहे? नो मॅम. ओके आणखीन बघा मग हे समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल कसं असतं फक्त तुम्हाला मीन टर्म्स दिलेले असतात किंवा मॅक्स टर्म दिलेले असतात. मीन टर्म्स आणि मॅक्स टर्म दिलेले असतात त्याच्यावरून आपण काय काढायचंय आउटपुट काढायचंय. तर त्याच्या आधी तुम्हाला ना एक एक्झाम्पल घेते मग त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट कंडिशन सांगते. हे बघा हे एक्झाम्पल समजते आता. एक एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू समेशन यम ब्रॅकेट मध्ये 1 2 5 6 7 ओके असं एक्झाम्पल आहे. मग काय करणार तुम्ही याच्यावर हे इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला आणि म्हणलं इथं सॉल्व द युझिंग के मॅपिंग. सॉल्व द इक्वेशन युझिंग के मॅपिंग. काय करणार मग तुम्ही मग काय करायचं फर्स्टली के मॅपिंग यूज करतोय तर आपण काय करणार y इज इक्वल टू इक्वेशन ते आहे तसं लिहायचं आन्सर मध्ये. आन्सर इज इक्वल टू y इज इक्वल टू समेशन यम ब्रॅकेट मध्ये 1 2 5 6 7. तर हे काय करायचं आपण बघा आता हे इक्वेशन आहे मग ह्याला मीन टर्म्स मध्ये हे करायचं लिहायचं y इज इक्वल टू m1 m2 m5 m6 प्लस m7. आता हे मी प्लस का घेतलं तर इथे काय आहे समेशन आहे. समेशन स्मॉल एम मीन्स मीन टर्म्स. मीन टर्म्स काय म्हणतो आपण कशाला एसओपी फॉर्म मधल्या इंडिव्हिज्युअल टर्म्सला आपण काय म्हणतो मीन टर्म्स म्हणतो. जस्ट वेट मिनिट. तर बघा आणि ते त्याच्यामुळे काय करतो आपण तिथं मीन टर्म्स ऍज इट इज प्लस म्हणून लिहितो. ओके तर बघा पुढं नेक्स्ट काय करतो आपण शेअर स्क्रीन. नेक्स्ट काय करणार आपण याच्यामध्ये हे इथपर्यंत आले त्यानंतर काय करायचं सिम्पली इक्वेशन याच्यावरून फाइंड आउट करायचं. इक्वेशन काय येणार सांगा मला y इज इक्वल टू इक्वेशन m1 आहे. आता हे काय आहे बघा 1 2 5 6 7 आहे. लास्ट नंबर किती आहे 7 आहे. 7 आहे म्हणजे किती व्हेरिएबल्स आहेत 0 to 7. ओके 0 to 7 म्हणजे किती 8 व्हेरिएबल 8 काउंट केलेलं आहे म्हणजे 8 कॉलम्स यूज केलेले आहेत. दॅट्स वाय व्हेरिएबल्स यूज करायचे काय व्हेरिएबल्स आर कन्सिडर करूया. कन्सिडर व्हेरिएबल्स यूज इन ABC. ओके व्हेरिएबल्स यूज in this equation a, b, c म्हणजे या मीन टर्म्स वरून आपण काय करायचे व्हेरिएबल्स कन्सिडर करायचे. जर समजा इथे किती 11 12 13 असेल तर आपण व्हेरिएबल्स किती यूज करणार 4 व्हेरिएबल्स यूज करणार. अकॉर्डिंगली मीन टर्म्स व्हेरिएबल्स आर चेंजेस. देन y इज इक्वल टू m1 आहे. m1 म्हणजे काय येणार 0 0 1 बरोबर का 0 0 1 मीन्स a बार B bar C plus M2 means
ए बार बी सी बार प्लस M5 ए बी बार सी प्लस ए बी सी बार प्लस ए बी सी. हे झालं सिम्पली इक्वेशन आपण डिराईव्ह केलं. त्या डिराईव्ह केल्यानंतर आपण काय करतो, रिप्रेझेंटेशन इन अ के मॅपिंग. के मॅपिंग मध्ये रिप्रेझेंटेशन करतोय 1 2 3 4 5 6 7 8. तर बघा इथे काय येणार मग, ए बी सी 0 0 0 1 1 1 1 0 0 1. ए आहे ए बार आणि ए बी सी बी सी बी सी आणि बी सी म्हणजे 0 आहे म्हणून मी काय करते तिथं सिम्पली बार करते. ओके, मग काय करणार बघा, काय म्हणलं इथं मीन टर्म्स मध्ये M1 M2 म्हणजे M0 1 2 3 4 5. यस, कोणाला काय डाऊट आहे? इथे काय आहे M1 M2 म्हणजे 1 1 5 1 6 कुठे आहे, इथे आहे आणि इथे 1 म्हणजे राहिलेल्या टर्म्स मध्ये 0 0 0. मग बघा आपण ग्रुपिंग करत असताना ह्या 3चं ग्रुपिंग करायचं का नाही करायचं, म्हणून ह्या दोन्हाचं ग्रुपिंग करायचं, त्याचबरोबर या दोन्हीचं ग्रुपिंग करायचं आणि या दोन्हीचं ऍटलिस्ट एकाचं ग्रुपिंग करायचं. हे डबल होतंय त्यामुळे आपण ते नाही करायचं, म्हणजे कोणतं तरी एक ओव्हरलॅपिंग घेतलं तरी चालतंय. म्हणजे हे काय ना G1, this is nothing but the G2, this is the G3. मग आउटपुट इज अ G1 काय येणार, ए आणि ए बार काय होणार, एकमेकांना कॅन्सल होणार. आउटपुट इज अ बी बार सी, बी बार इंटू सी प्लस G2 काय येणार, G2 बघा कॉमन टर्म्स इज ए, या दोन्ही मध्ये कॉमन काय निघते बघा, बी सी इंटू बी सी बार मीन्स काय येणार बी, ए बी प्लस G3 काय येणार, G3 इज इक्वल टू हे असं उभं आहे. ओके, उभं G3 आहे, ए आणि ए बार कॅन्सल होतंय, बी इंटू सी बार y इज इक्वल टू बी बार सी प्लस ए बी प्लस बी बार बी सी बार म्हणजे काय येणार, आउटपुट इज ए बी सी. सिम्पली काय करते मी बघा, ह्याला काय करते नॉट गेट यूज करते. तुम्ही असं करा, इक्वेशन वर डिपेंड आहे काय करायचं ते. खूप लेंदी असेल तर सिम्पली असं करायचं बघा, बी बार सी म्हणजे हे काय आहे बी बार सी बार आणि ए बार आहे. मग इथे काय येणार बी बार सी, इथे काय येणार ए बी मीन्स ए बी मीन्स ए बी, लास्ट वन बी अँड सी बार. त्याला मी लावला अँड गेट म्हणजे बी सी बार आणि हे कनेक्ट टू द ऑर गेट आणि आउटपुट विल बी वाय. बघा इक्वेशन मी तुम्हाला होल दाखवते, तुम्हाला समजते का बघा. समजले का हे, याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे, असं इक्वेशन तुम्हाला येतंय एक्झाम मध्ये. लिहून घ्या, हे झालंय का इथपर्यंत सांगा मला, समजलंय. समजले का ते? यस, ओके. आता बघा नेक्स्ट कंडिशन काय आहे तुम्हाला, तर डोंट केअर कंडिशन आहे. ओके, म्हणजे काय करायचं याच्यामध्ये मला डोंट केअर कंडिशन यूज करायची. म्हणजे कसं असतं बघा, डोंट केअर
कंडिशन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं बघा, तर तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलेलं असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणलेलं असेल की डोंट केअर कंडिशन यूज करा. तर याचा अर्थ आधी समजून घ्या. डोंट केअर कंडिशनचा अर्थ असा येतो की जी पोझिशन दिलेलं आहे डोंट केअर मध्ये, त्या पोझिशनला तुम्ही डिनोट करायचं, एक्स ने रिप्रेझेंट केलं जातं. डोंट केअरला एक्स ने रिप्रेझेंट केलं जातं. याचा अर्थ असा होतो की त्याच्यामध्ये तुमचं जे आउटपुट आहे वन्स आहे किंवा झिरोज आहे, दोन्हीपैकी एक आहे. ऍज पर युअर नीड तुम्ही काय त्याला कन्सिडर करायचं, ऍज पर युअर नीड तुम्ही काय करायचं, ते तुम्ही कन्सिडर करू शकता. ऍज पर युअर नीड तुम्ही तुम्ही तुमचं जर इक्वेशन असेल फॉर्म मध्ये, तर तुम्हाला म्हटलं असेल डोंट केअर कंडिशन यूज करा, तर त्याच्यामध्ये एक्स ने डिनोट करायचं, बट त्याला कन्सिडर काय करायचं, कन्सिडर ऍज अ वन्स. ओके. अँड पीओएस करायचं, पीओएस असेल तर एक्स डिनोट करायचं आणि कन्सिडर ऍज अ 0. ओके. ऍज पर युअर नीड डोंट केअर कंडिशन ही चेंज होते. ऍटलीस्ट एकदा 1 होते, एकदा 0 होते. समजतंय? ते तुम्हाला एक्झाम्पल घेते म्हणजे तुम्हाला कळेल. ओके. समजते का हे? डोंट केअर कंडिशन मध्ये काय करतो आपण, फक्त एक्स ने रिप्रेझेंट करतो. एक्स मीन्स नथिंग बट द डोंट केअर कंडिशन, आणि त्याला एक्झाम मध्ये स्मॉल डी ने पण डिनोट केलं जातं. स्मॉल डी ब्रॅकेट मध्ये 0,2,5 अशा या पोझिशनला काय करायचं आहे आपल्याला, सिम्पली एक्स डिनोट करायचं, आणि ऍज पर आवर नीड इज कन्सिडर ऍज अ वन्स ऑर अ झिरोज. एक्झाम्पल घेते म्हणजे तुम्हाला ते बेटर वे कळेल. समजले हे डोंट केअर कंडिशन म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये तुम्ही वन्स कन्सिडर करू शकता किंवा झिरोज कन्सिडर करू शकता, पण आपल्या नीड प्रमाणे ते चेंज होत आहे. समजले? Shall I take an example on a don't care condition? ओके बघा, एक एक्झाम्पल घेते. y is equal to summation. आता हे y मध्ये काय आहे तुम्हाला बघा, f is equal to a, b, c, d आहे. असं एक एक्झाम्पल आहे. समेशन m ब्रॅकेट मध्ये 1, 2, 5, 6, 7, 11, 13 या 15. आणि याच्यामध्ये कसं आहे बघा, त्याच्यामध्ये डोंट केअर कंडिशन प्लस डी ऑफ डी मीन्स डोंट केअर कंडिशन 0, 3, 7 असं 7 नाही 9 करूया. ओके. 7 जे रिमेनिंग असतात त्याच्यामध्ये लिहिलं तरी चालतं, किंवा एक्स्ट्रा डे असतात ते लिहिलं तरी चालते. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट जसं आपण के मॅपिंग मध्ये केलं होतं सिम्पली तसंच करायचं. या इक्वेशन मध्ये तुम्ही एफ इज इक्वल टू या ए बी सी आपल्याला सांगितलेले आहेत व्हेरिएबल्स किती युज करायचे. व्हेरिएबल्स आर यूज इन 4 व्हेरिएबल्स मीन्स काय येणार, 4 व्हेरिएबल्स आहेत म्हणून 2⁴ मीन्स नथिंग बट द 16 असणार आहेत के मॅपिंग मध्ये. मीन्स काय, ह्याच्यामध्ये बघा काय करायचं, फर्स्ट सॉल्व द मीन टर्म्स अँड देन डोंट केअर कंडिशन. फर्स्ट इज m1 small m1 plus m2 plus m5 plus m6 plus m7 plus m11 plus m13 plus m15. हे झाले मीन टर्म्स प्लस d ऑफ 0, 3, 9 से ऍज इट इज सेम लिहायचं. त्यानंतर काय करायचं, मीन टर्म्स आहेत म्हणून आपण डायरेक्ट युजर के मॅपिंग मध्ये केलं तरी चालेल. f इज इक्वल टू ए बी सी डी मीन्स काय, डी ए बार बी बार सी बार डी प्लस ए बी सी डी मीन्स काय, A0 B0 C1 D0 प्लस ए बी सी डी मीन्स 0 1 0 1 मीन्स काय येणार 5. त्यानंतर 6 कसं येणार, ए बी सी डी मीन्स 0 0 1 1 0 प्लस ए बी सी डी मीन्स 0 1 1 1 मीन्स 7. 11 मीन्स कसं येतं बघा 1 1 0 1 बरोबर का.
1 0 1 1 मीन्स काय येणार 11 म्हणजेच काय येणार ABCD मीन्स 10 प्लस 1 ओके 10 किती येतं बघा ABCD ओके हे झालं 11 13 इज नथिंग बट द 01101 मीन्स काय येणार ABCD 13 is nothing but the 1101 plus 15 means ABCD. Okay. इथपर्यंत झालं आणि प्लस ऍज इट इज डी टर्म्स आहे ती ऍज इट इज लिहायची 39 काय करायचं युजिंग अ के मॅपिंग 1 2 3 4 4 4 6 8 116 झाले मग हे काय करते मी सिम्पली ABCD 0 0 0 1 1 1 1 0 इथे काय येणार 8 10 11 तसं सिमिलरली 12 13 14 and 15 आता बघा इथे जे जसं दिलेलं आहे तसं सिमिलरली मी इथं वन्स लिहिते वन्स का लिहिते मी कारण समेशन m आहे म्हणून मग काय आहे m1 ला काय आहे 1 आहे म्हणजे m1 ला 1 m2 ला 1 m5 ला 1 16 ला 1 आणि m7 ला 1 त्याच्याच अकॉर्डिंगली 11 ला 1 13 ला 1 त्यानंतर 15 ला 1 आणि राहिलेल्या रिमेनिंग टर्म्स काय आहेत त्याला डी आहे आता डी काय मीन्स डी मीन्स इंडिकेट इन एक्स मग आता डी कुठे आहे इथे आहे म्हणून मी काय करते त्याला एक्स करते 3 ला पण एक्स करते त्याच्या अकॉर्डिंगली 9 ला पण एक्स करते ओके तर बघा आता ह्याच्यामध्ये सिंपल आहे काय केलंय मी आता ह्याचं स्क्वेअर करायचं बघा आता ह्याचे ग्रुपिंग करायचे तर ग्रुपिंग करत असताना ह्या दोन ठिकाणी काय आहेत एक्स एक्स आहेत म्हणजे हा मी ऑक्टल करू शकते का मी आज पर आवर नीट काय करू शकते याला कन्सिडर ऍज अ 1 दॅट्स वाय ग्रुपिंग ऍज अ दिस पर्टिक्युलर मीन्स 8 चं ग्रुपिंग अँड अकॉर्डिंगली इथे पण आपण 1 चं ग्रुपिंग करू शकतो तसंच राहिलेले जे टर्म्स आहेत त्याला 0 0 0 0 0 कन्सिडर समजले का बघा डोंट केअर कंडिशन समजते का जिथे मी दिलेले आहेत 039 मी त्याला काय केलंय क्रॉस केले म्हणजे ह्या आहेत डोंट केअर कंडिशन डोंट केअर कंडिशनचा अर्थ असा येतो की ऍज पर आवर नीड कन्सिडर ऍज अ वन्स ऑर अ झिरोज मीन्स इथे बघा इथं एटचं ग्रुपिंग करण्यासाठी मला एक्स एक्स लागते ग्रुपिंग करण्यासाठी मग एक्स कन्सिडर ऍज अ 1 एक्स कन्सिडर ऍज अ 1 आणि अकॉर्डिंगली हे 1 2 3 आहेत मग ओव्हरलॅपिंग केल्यानंतर काय होतं आपलं इक्वेशन रिडक्शन होतं दॅट्स वाय आय एम टेकिंग ऍज अ एक्स ऍज अ 1 अँड 1 1 1 1 चं ग्रुपिंग केलंय म्हणजे ग्रुप नंबर 2 मीन्स ग्रुप नंबर 1 अँड ग्रुप नंबर 2 मीन्स y इज इक्वल टू नथिंग बट द y इज इक्वल टू G1 प्लस G2 G1 काय येणार आहे याच्यामध्ये कॉमन काय निघते सांगा ह्या दोन्ही मध्ये 0 आणि 1 कॅन्सल होते म्हणजेच राहते काय सिम्पली ए बार मीन्स ए बार त्याच्याच अकॉर्डिंगली या दोन्ही मध्ये कॉमन काय निघते बघा सी निघते म्हणजे ए बार सी प्लस G2 मध्ये बघा हे एकमेकांना कॅन्सल होते या दोन्ही मधून कॉमन काय निघतंय डी निघतंय म्हणून काय येणार सिम्पली डी y इज इक्वल टू ए बार सी प्लस डी आउटपुट इज नथिंग बट द ए बार इथे ए दिला इथे काय येणार सी हे दोन्ही काय केलं ऍड केले आणि लास्टला डी दिला म्हणजे हे काय करायचे दोन्ही ऑर ला दिले म्हणजे आउटपुट विल बी वाय बघा इक्वेशन समजते का तुम्हाला
इक्वेशन समजते का बघा? मी काय केलंय, फक्त इक्वेशन एक लिहिले आणि त्याच्या अकॉर्डिंगली ते त्याच्या अकॉर्डिंगली मी फक्त ते चेंज केले. डोंट केअर कंडिशन काय असते, जो त्याला स्मॉल डी ने हे दिले जातं, एक्झाम मध्ये रिप्रेझेंट केलं जातं. आणि त्याचबरोबर जी टर्म्स दिलेल्या आहेत त्या टर्म्सच्या ठिकाणी एक्स लिहिलं जातं. एक्स इन रिप्रेझेंट इन के मॅपिंग. आणि ते काय असतात, झिरोज किंवा वन सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता ऍज पर आवर नीड. इथपर्यंत हे कळालं? एक्झाम्पल समजले लोकेश? Yes, ma'am. समृद्धी समजले? एनी डाऊट? Yes, any doubt, any query? हे झालं एसओपी फॉर्मच. आपण पीओएस फॉर्मच बघूया. हे झाल्यानंतर समजले का इथपर्यंत? ओके, कॅन आय गो टू नेक्स्ट एक्झाम्पल्स? Yes, ma'am. Okay, then second example is, third example is y is equal to, बघा इक्वेशन, y is equal to a plus b plus c plus d, हे एक आहे, into a plus b plus c plus d into a plus b plus c plus d, a plus b plus c plus d. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, आता बघा हे इक्वेशन तुम्हाला कशाच्या फॉर्म मधले आहे, सिम्पली स्टँडर्ड पीओएस, स्टँडर्ड प्रोडक्ट ऑफ सम फॉर्म मधला आहे. ओके, तर मी काय करते मग त्याला, बघा स्टँडर्ड प्रोडक्ट ऑफ सम मधला आहे म्हणून मी काय करते, सिम्पली यूज इन zeros of that particular terms. Then y is equal to means the thing but the या टर्म्स काय आहेत, मॅक्स टर्म्स आहेत. मीन्स a असेल तर काय लिहितो आपण, 0 लिहितो, आणि ए बार असेल तर काय लिहितो, 1 लिहितो. ओके, हे झालं पीओएस फॉर्म मधलं. तर बघा इथे काय लिहिणार मग आपण, 0 1 0 0 मीन्स काय येणार, 4 मीन्स कॅपिटल M4 into इथे काय येणार, 0 1 1 0 मीन्स 6 कॅपिटल M6 into काय येणार, 1 1 0 0 मीन्स M12 into लास्ट वन 1 1 1 1 मीन्स M15 into ABCD म्हणजे 0 0 0 0 मीन्स M0. आउटपुट आलं आपलं. त्यानंतर मी काय करते त्याला, y is equal to M0 into M4 into M6 into M12 into M15. मग काय येणार, y is equal to summation pi capital M 0, 4, 6, 12, 15 in a POS form. आता ह्याला मी काय करते, सिम्पली रिप्रेझेंट इन अ के मॅपिंग. किती आहेत, 15 आहेत, म्हणजे 2⁴ म्हणजे 16 म्हणजे 4 व्हेरिएबल्स आर प्रेझेंट इन द इक्वेशन. म्हणजे 4 आहेत म्हणून मी काय केलं, 16 कॉलम्स करायचे, 1 2 3 4 5 6 7 8. ओके, ए बी सी डी म्हणजे इथे काय येणार, ए प्लस बी सी प्लस डी येणार. सी 0 0 0 1 1 1 1 0 0 0 0 1 1 1 1 0 म्हणजे इथे काय येणार, सी प्लस डी सी प्लस डी सी प्लस डी सी प्लस डी. बघा 0 आहे म्हणून काय करायचं, सिम्पली सी लिहायचा, 1 आहे म्हणून बार 1 1 बार आणि लास्ट वन सी बार. तसंच ए प्लस बी ए प्लस बी ए प्लस बी ए प्लस बी. 0 आहे म्हणून सिम्पली ए बार, 1 येते म्हणून काय करायचं, बार 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 आणि देन ए बार. बघा आता इथे कसं आहे ना, सिमिलर वे
एम काय येणार कॅपिटल एम 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. आता बघा ह्याच्यामध्ये काय करायचं फर्स्टली ज्या टर्म्स दिलेल्या आहेत मीन टर्म्स तिथे काय करायचं 0 कन्सिडर करायचं. मला सांगा एम काय आहे 0 म्हणजे 0 ला 0, 4 ला 0, 6 ला 0, 12 ला 0 आणि 15 ला 0. आता बघा इथं सिंपल आहे. इथे बघा इथे 3 टर्म करणार का आपण नाही करणार. ओके 2 च करणार. कसं करणार बघा ते फक्त हे दोन्हीचं एक ग्रुपिंग. ओके त्यानंतर ह्या दोन्हीचं एक ग्रुपिंग कळालं. त्यानंतर काय करते मी बघा याच आणि याच करते. आता याच्या ऍडजस्टंटला काय आहे 1 1 1 1 रिमेनिंग टर्म्स मी 1 1 लिहिल्या. मग तर काय आहे ऍडजस्टंटला 1 1 आहे म्हणून हे सेपरेटली मी एक ऍज अ ग्रुप करते. समजते का बघा मी काय केले हे ग्रुप नंबर 1 या दोन्हीचा ग्रुप नंबर 2 लास्ट वन याचा आणि याचा ग्रुप नंबर 3 आणि लास्ट वन ग्रुप नंबर 4 म्हणजे y इज इक्वल टू काय येणार g1 इंटू g2 इंटू g3 इंटू g4. आता मी इंटू का केलंय तर ह्या कशाच्या फॉर्म मध्ये आहे पीओएस फॉर्म मध्ये आहे म्हणून मी काय केलं ते इंटू टर्म मध्ये केलेलं आहे. मग काय येणार y इज इक्वल टू g1 काय आहे g1 हा टर्म्स आहे हा 2 आहे. ओके आता दिसते का आता दिसते का बघा व्यवस्थित. होप सो आता ब्लर होत नसेल. ओके बघा इथं G1 आहे G1 काय आहे हा आणि हा टर्म्स आहे. ओके हा मी काय केलंय हा एक ग्रुप केलाय. त्यानंतर काय होतं बघा ह्या दोन्हीमध्ये म्हणजे या दोन्हीमध्ये कॉमन टर्म्स काय आहे बघा कॉमन टर्म काय आहे बी. ओके म्हणजे बी बार कॉमन टर्म आहे म्हणून मी काय लिहिलं बी बार. आता ह्या दोन्हीमध्ये काय सी प्लस डी म्हणजे सी प्लस बी बार प्लस सी प्लस डी हे एक इक्वेशन झालं. त्यानंतर G2 म्हणजे ह्या दोन्हीमध्ये टर्म्स काय आहे कॉमन ए प्लस हे सी डी कॉमनच येणार सी प्लस डी. लास्ट वन हे आणि हे आहे. या दोन्हीमध्ये कॉमन काय आहे इनटू ए प्लस बी बार ऍज इट इज ही टर्म आहे तशीच. आणि या दोन्हीमध्ये कॉमन काय येते सी प्लस डी आणि सी बार प्लस डी म्हणजेच काय येणार प्लस डी येणार कॉमन. लास्ट वन G4 काय येणार इनटू ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार ऍज इट इज टर्म येणार. याच्यामधून तुम्ही कॉमन काही काढू शकत नाही कारण याच्यामध्ये प्लस चिन्ह असल्यामुळे त्याच्यामध्ये कॉमन निघत नाही. हे ऍज इट इज आपल्याला इक्वेशन घ्यावं लागतंय आणि त्याच्यावरून आपण काय करणार सिम्पली आउटपुट लॉजिक डायग्राम काढणार. लॉजिक डायग्राम कशी येणार अशी येणार ए बी सी अँड डी मीन्स काय ए बी सी डी. बघा इथे काय करते मी ए बार बी बार सी बार आणि डी बार मीन्स ए बी सी डी ए बार बी बार सी बार डी बार. आउटपुट काय आहे बी बार बी बार प्लस सी. बी बार कुठे आहे इथे आहे बी बार सी डी. काय केलंय मी सिम्पली ऑरिंग गेट यूज केलाय
इथे येणार बी बार प्लस सी प्लस डी. लास्ट वन काय आहे ए सी अँड डी. सी अँड डी हे कशाला केले ऑर गेटला यूज केले मीन्स काय येणार ए प्लस सी प्लस डी. लास्ट वन काय येणार ए बार सॉरी ए बी बार डी. हे काय करायचं ऑर गेट यूज करायचं इथं. आणि लास्ट वन ए बार बी बार सी बार डी बार मीन्स सगळेच येणार ए बार इथे येते ए बार त्यानंतर बी बार त्यानंतर सी बार लास्ट वन डी बार. हे काय केलं मी सगळे ऑर केलं आणि इथं आउटपुट आलं आणि हे कशाला लावायचं परत ते अँड गेटला लावायचं. आउटपुट आपलं असेल ते समजते का हे इक्वेशन. फक्त काय केलंय ज्या टर्म्स दिलेल्या आहेत मॅक्स टर्म तिथं फक्त मी काय केलंय 0 ऍड केलेला आहे. समजते हे लोकेश समजलंय. Yes, ma'am. Yes, ma'am. तर बघा ह्याच्यामध्ये तर डोंट केअर कंडिशन कशी असते ते आपण त्याचं एक एक्झाम्पल बघूया आणि नेक्स्ट पॉइंटला इथे आपण अटेंडन्स घेऊन थांबूया. लास्ट एक्झाम्पल बघा. लास्ट एक्झाम्पल समेशन सॉरी f इज इक्वल टू ABC इज इक्वल टू पाय कॅपिटल M ब्रॅकेट मध्ये 2, 3, 5, 7 प्लस डोंट केअर कंडिशन 0, 1, 6. झिरो कॉमा 1 लिहिते मी डोंट केअर कंडिशन. ओके तर बघा मी काय करते फर्स्ट काय आहे f इज इक्वल टू अल्फाबेट किती आहे वापरायचे आपल्याला 3 एक्झाम मध्येच दिलेलं आहे म्हणून काय येणार मग f इज इक्वल टू m2 प्लस m3 सॉरी इंटू येणार इथं इंटू येणार कॅपिटल M3 इंटू M6 इंटू M7. काय M3 इंटू येणार हे पाय आहे पाय म्हणजे काय आहे मॅक्स टर्म दिलेला आहे प्लस डी ऑफ 0, 1. तसंच बघा कॅपिटल M2 मीन्स कसं येणार 0 असेल तर A आणि 1 असेल तर A बार. त्याच्याच अकॉर्डिंगली काय आहे M काय येणार 0, 1, 0 मीन्स A B बार C प्लस 0, 1, 1 मीन्स A B बार C बार इंटू 6 म्हणजे काय 1, 1, 0 मीन्स A बार B बार C प्लस इंटू 7, 1, 1, 1 मीन्स A बार B बार C बार प्लस D ऑफ 0, 1. 0, 1 डोंट केअर ऍज इट इज पुटअप केली. F इज इक्वल टू सिम्पली रिप्रेझेंट कशाने करायचं के मॅपिंग ने करायचं. A इथं BC 0, 0, 0, 1, 1, 1, 1, 0, 0, 1 A बार B प्लस C B प्लस C B प्लस C B प्लस C 1, 0 आहे तिथं सिम्पली तसंच ठेवायचं 1 आहे तिथं बार करायचं बार बार. आता बघा इथे काय आहे 0, 1, 3, 4, 5, 6, 7 मग इथे काय आहे M2 3, 6, 7 2 कुठे आहे 0 त्यानंतर काय 3 ला पण 0 6 ला 0 7 ला 0 आणि राहिलेल्या ठिकाणी काय करायचं 1, 1 बट डोंट केअर कंडिशन कुठे आहे क्रॉस ओके 0 आणि 1 ला आहे मग राहिलेल्या ठिकाणी 1, 1 दिलं. आता बघा इथे सिंपल आहे ह्याचं एक ग्रुपिंग होऊ शकतं आणि ह्याचं एक ग्रुपिंग होऊ शकतं म्हणून मी काय केलं ह्याला सिम्पली कन्सिडर ऍज x ऍज 0 आणि हे एक ग्रुपिंग केलं म्हणजे इथे G1 आणि इथे G2 मीन्स f इज इक्वल टू G1 प्लस G2. F1 मध्ये हे काय कॉमन येते A प्लस हे एकमेकांना कॅन्सल होते सिम्पली A राहतं A प्लस याच्यामध्ये काय येते कॉमन बघा हे आणि त्याच्यानंतर हे काय आहे B बार प्लस C बार आणि B बार प्लस C म्हणजे कॉमन काय निघतंय B बार निघतंय
म्हणजे ह्याच्यामधून काय येणार सिम्पली बी बार म्हणजे एफ इज इक्वल टू ए प्लस बी बार आउटपुट आलं. मग आपली लॉजिक डायग्राम कशी येणार लॉजिक डायग्राम ए बी ते दोन्ही काय करायचे सिम्पली येस इथपर्यंत कळालं याचा डाऊट आहे की मॅपिंग मध्ये यस टेल मी काय डाऊट आहे कुणाला No, ma'am. ओके अटेंडन्स द्या मग रोल नंबर 1 रोल नंबर 2 Present, ma'am. 3 Present. 4 Present, ma'am. 5 Present, ma'am. 6 Present, ma'am. 7 Present, ma'am. 8 roll number 8 9 Present, ma'am. 10 Present, ma'am. 11 Present, ma'am. 12 12 roll number 12 13 Present, ma'am. 14 Present, ma'am. 16 Present. 17 roll number 17 16 17 18 Present, ma'am. 19 Present, ma'am. 20 Present, ma'am. 21 Present, ma'am. 22 Present. 23 Present. 24 roll number 24 25 Present, ma'am. 26 Present, ma'am. 27 Present, ma'am. 28 28 28 29 Present, ma'am. 30 Present, ma'am. 31 Present, ma'am. 32 Present, ma'am. 34 33 34 33 34 Present, ma'am. 35 Present, ma'am. 36 37 Present, ma'am. 38 Present, ma'am. 39 Present, ma'am. 40 Present, ma'am. 41 Present, ma'am. 42 Yes, 43 present, ma'am. 44 Present, ma'am. 45 Present, ma'am. 46 47 Present, ma'am. 48 Present, ma'am. 49 Present, ma'am. 50 51 52 Present, ma'am. 53
ज्यांची आज अटेंडन्स झाली त्यांनी सरांच्या लेक्चरला जॉईन व्हा. 53, 54, 55, Present. 56, 56, 57, 57 present, ma'am. 58, 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62. Roll number 62, 63, Present, ma'am. 64, Present, ma'am. Present, ma'am. 65, 65, 66, Present, ma'am. 67, Present, ma'am. 68, Present, ma'am. 69, 69, Present. 70, 71, 71, 72, Present, ma'am. 73, 73, 74, Present, ma'am. 75, 75, 76, 77, Present, ma'am. Present. 79, 80, Present. absent numbers are 8, 16, 17, 24, 33, 36, 46, 50, 51, 58, 62, 65, 67, 68, 70, 71, 72, 73, 75, 76, 79 and 81. कोण राहिले का अटेंडन्स द्यायचं? कोण राहिले? 28. ओके, ठीक आहे, तुम्ही सरांच्या लेक्चरला जॉईन होऊ शकता.